स्वप्न. खूप प्रेम द्या, खूप लाईक करा. बघा एवढं सगळं तुमच्यासाठीच करतोय, जेणेकरून तुमच्यापर्यंत पिक्चर पोहोचला पाहिजे, सॉंग्स पोहोचले पाहिजे आणि मेहनत दिसली पाहिजे. लव यू. 6 तारखेला रेडी राहा. नक्की बघा लग्नाचा शॉट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिश ब्लॉगरमध्ये. तर आता चाललो आहे आम्ही लग्नाचा शॉट ट्रेलर आणि सॉन्ग येते. मागच्या वेळी तर तुम्हाला इंस्टाग्रामवर दाखवला, मी टीजर दाखवला. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मजा घ्या व्हिडिओची आणि लवकरात लवकर जाऊन 6 फेब्रुवारी मूवी बघायला विसरू नका. चलो. हाय करण्याचा. हा रे, कसं दिसत नाही, तू जेवत नाही बोलतो. तू नाही जेवत नाही जास्त. 15 दिवस झाले बोलतो, गावात बोंब पडली. बाई बोलतो जेवण नाही बोलतो. अरे काय जेवत जा जीवाला खा. चालेल चल, आतापासून जेवीन रास आहे तू जीवाला खात जा जरा. चालेल चल. पण जीवाला बरा नाही वाटत का ऐसाच. शिरीष शिरीष का गाना सुनेगा. मुंजू दादा बेसला चला. नाही तर दोघांना पाठी पाठवलं असतं ना. मुंजूर चलो निकलो. गाइस चला लग्नाचा शॉर्ट ट्रेलर से मजा आई. यो मैं हम जा रहे हैं अभी कोथरूड. आता जो आमचा लोकेशन होता अंधेरी मुंबईला, तिथं आता पोचलोय. आता दादाचे कपडे बिग चेंज करून डायरेक्ट हॉलला पोचू आता आम्ही. अगोदर तर बाकीचे सर्वजण पोचलेत. तर आपला गण्याबाई पहुंचे मंजिल पे. लग्नाचा शॉट भरत भाई मी आहे, अभि आहे, मंजूर आहे आणि क्रिश पण आहे. क्रिश का गाणं सुनो दे. क्रिश का तर आपण बघू शकता बॅनर. ट्रेलर आहे, ट्रेलर एक नंबर. योगिता तिथे एकदम भारी दिसते. फिश कट नाही फिश कट. पहिला सुक्यावरचा मासा. चाललेला माझा बघा. कपडे वगैरे चेंज करून आम्ही आलो. ते दोघं भाऊ ज्यूस पिऊन आले. टकाटक झालेत भाई. पण भाई एकदम भारी. काय बोलशील भाई. मस्त वाटते जरा माऊन, जरा मस्त वाटते, चिल्ड वाटतंय. नंतर आम्ही पण चिल्ड होणार आहे भाई. आज राधाच करू, लग्नाचा शॉर्टच करू. आज टाकू लग्नाचा शॉर्ट सगळ्यांपर्यंत पोहोचणार. खूप प्रेम द्या, खूप लाईक करा. बघा एवढं सगळं तुमच्यासाठीच करतोय, जेणेकरून तुमच्यापर्यंत पिक्चर पोहोचला पाहिजे, सॉंग्स पोहोचले पाहिजे आणि मेहनत दिसली पाहिजे. लव यू. 6 तारखेला रेडी राहा. नक्की बघा लग्नाचा शॉट. रेडी वगैरे होऊन फोटो काढायला आलो आम्ही. बघू शकता आता भाई काहीतरी करेल. हा थांब. आता आपलं प्रवीण दाजी फोटोशूट चालू आहे, तुम्ही बघू शकता. आता स्वप्नील जोशी सर आलेत बघा. आता डायरेक्ट आम्ही VIP सीट घेतलो. VIP सीट ना 100% डायरेक्ट VIP सीट ना. भाई VIP सीट भाई. आणि काय साधा कामच नसते.
लग्नाचा शॉट. तर कॉफी चांगली लागते का सर? सर तुम्हाला कॉफी चांगली आहे का? गळ्यात पडली सांग. त्यांच्या कॉफी गळ्यात पडले. गळ्यात पडल्या तर प्यायला लागते. आले आता पिक्चरचा हिरो. आता वाटलं शिमलाला आलोय मी. शिमलाला शिमलाला ये शिमलाला आलोय. शिमलाला खूप मोठी गोष्ट आहे. खूप वेळ लागेल. शॉर्ट मध्ये सांग ना. अरे किती दिवस आम्ही चांगलं स्थळ शोधत होतो तुझ्या लग्नासाठी. 36 पैकी 36 गुण सोडतात तुमचे. नवं लग्न झालंय, जरा प्रेमाने राहा. तिनं माझी बायको बिको नाही, कळलं तुम्हाला? कुठल्या अँगलला नवरा दिसतो हा माझा? माझं लग्न झालेलं नाही आणि मी कुठे हनीमूनला वगैरे नाही चाललो. काय बोलताय तुम्ही? तुला काय वाटलं मी लग्नाचे पुढचे सोडले तुझ्याकडे पैसे मागायला आलोय? ॲक्च्युली मला माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म करायची होती. तर लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस एक न्यूज मी बघितली होती की एक मुलगी लग्नातून पळून गेली. तर मला मनात प्रश्न पडलेला की अरे तिचं पुढं काय झालं असेल. आणि सेम असं विचार आला की कदाचित दुसरा पण मुलगा पळून गेला असेल आणि जर कदाचित ते दोघं एकत्र भेटले तर त्यांच्या रिलेशन काय होईल, त्यांच्यातून काय गोष्टी गमती जमती घडतील. तर त्याच्याशी रिलेटेड मग मी विचार केला की अरे हा लग्न म्हणजे एक प्रकारचा शॉर्टच आहे. म्हणजे लग्न झालं तरी शॉर्ट आहे, लग्न म्हणजे नाही झालं तरी शॉर्ट आहे. तर त्याच्यावरूनच मी असं विचार केला की लग्नाचं शॉर्ट आपण नाव ठेवूया. वा वा वा. लॉकडाऊनमध्ये बरंच काही सुचलंय लोकांना. खूप गोष्टी नक्कीच सुचल्यात नाही का? येस. आपलाच माणूस आहे म्हणून माहिती आहे. लग्नाचा वराड आलंय
होईल यांना मी स्टेजवर यायची विनंती करतो. आणि त्याचबरोबर गायक आकाश अजीज, केवल वाळंज, स्नेहा माडी आणि हर्षवर्धन वावरे यांनाही मी स्टेजवरची विनंती करतो. एका जोरदार काय आपण संगीत दिग्दर्शन गीत त्यांनी केलेलं आहे आणि सगळे आपले गायक कलाकारांसाठी काय वाजलं. वेलकम सर. या पुढे पुढे पाहिजे, थोडं वेगळं पाहिजे जे आतापर्यंत आपण अटेम्प्ट नाही केलं. तर हाच प्रयत्न होता की थोडं साऊथ स्टाईल आम्ही थोडं याच्यात इंट्रो केलं थोडं. आणि नकाशसोबत हे गाणं करायला आम्हाला भेटलं आणि त्याच्यात शब्दही आम्हाला जे लग्नाबद्दल, लग्नाच्या अगेन्स्ट मुलगा असताना कसं बोलेल, कसं काही करेल, तर त्याच्यावर आम्ही विचार करून एक छोटासा थॉट मांडला की लग्नाचं शॉर्ट. आणि ते अक्षयजींना ऐकवलं आणि त्याच्यात त्यांना इंटरेस्टेड वाटलं ते. आणि सगळ्यात जास्त थँक्यू बोलून मी नकाशसाठी की नकाशजी मी हर्षवर्धनकडे आले. तो हर्षवर्धन, तू या चित्रपटात गाणं गायलं आहेस आणि ते गाणं आय थिंक अजून आलं नाही आहे, पण त्या गाण्याच्या 2 लाईन आम्हाला ऐकायला आवडतील. ऐकायला आवडेल ना सगळ्यांना? हर्षवर्धनच्या आवाजात प्लीज 2 लाईन. First of all, thank you, Praveen sir and Yogita ma'am for choosing me as a singer. माझ्या गाण्याचं नाव आहे तू माझी प्रियसी. I'll just sing 1 or 2 lines. ना कधी ना कसे जुळले प्रेमाचे अर्थ. आतुरतेने वाट पाहतोय, आम्ही सगळेच वाट पाहतोय गाणी याला कधी येतील. तर आता 6 फेब्रुवारीला सिनेमा येणारच आहे. आय एम शुअर तुम्ही त्याच्या आधी एक गाणी तुम्ही बाहेर आणणार आहात. हे सगळं तुमचा प्लॅन ठरलेलाच असणार आहे, पण लवकरच ती यावी आता. आणि कधी एकदा ऐकतो असं झालं मला. सो थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आलात आज. आणि या अर्थात या सगळी इतकी सुंदर गाणी योगिता कोळी तुम्ही ही लिहिलेली आहेत. तर तुमचं प्लीज तुम्ही हे करा, सांगा तुम्हाला काय वाटते. आज 16 आहे, इथे फायनली फिल्म येते, त्यात तुम्ही लिहिलेली गाणी आहेत, कसं वाटतं? नमस्कार सर्वांना. इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, मान्यवरांचे आणि मीडियाचे सर्वांचे स्वागत करते. तर आजच्या या मंगलदिनी आज ट्रेलर लॉन्च झाला. याच्यासारखा शुभमुहूर्त आणि म्हणजे सांगू शकत नाही, खूप आनंद होतो आहे. आणि या फिल्मचे आम्हाला सॉंग्स करायला मिळाले तर आम्ही सर्वांचे आभारी मानते. अक्षयदादा, सर्वांचे टीमने सर्वांनी खूपच मेहनत केली आणि म्युझिक करताना तर आम्हाला खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. आजकाल गाणी येतात आणि ती ट्रेंडसुद्धा होतात, पण या मूवीतली गाणी नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या मनाच्या जवळ राहतील आणि आमचं संगीतमय नजराना तुम्हाला नक्की आवडेल. तर चित्रपट येणारच आहे लवकर 6 फेब्रुवारीला, तर तुम्ही नक्की पहा. या गाण्यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर बोलतात ना, संगीतमय एक गुलकंद पाहायला मिळेल तुम्हाला. डान्स नंबर, रोमॅन्टिक सॉन्ग, एक संगीतमय विरयमय सॉन्ग ऐकायला मिळेल. तर नक्की प्रेम द्या आणि चित्रपटाला खूप प्रतिसाद द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि त्याच्यामुळे ती माझ्याकडनं सल्ले मागते, पण प्रियदर्शनी ऐक ना, या माझा इंटरव्ह्यू नाही आहे, मला यांनी पैसे दिले खूप इथे. तर मला पण फिल्म करायचं कळालं. अरे क्या बात आहे, खूपच छान आहे. या निमित्ताने सांगून टाकतो, अभिजित प्लीज लवकर ये. अरे आला, क्या बात, एकदा नवरा मुलगा आलाय तर जोरदार टाळ्या अभिजितसाठी. मला सांग ना, कसं भेटला तू? खूप मोठी गोष्ट आहे, खूप वेळ लागेल. शॉर्टमध्ये सांग ना. अरे किती दिवस आम्ही चांगलं स्थळ शोधत होतो तुझ्या लग्नासाठी. 36 पैकी 36 गुण जुळतात तुमचे. नवं लग्न झालंय, जरा प्रेमाने राहा. हिना माझी बायको बिको नाही, कळलं तुम्हाला? कुठल्या अंगाला नवरा दिसतो हा माझा?
माझं लग्न झालेलं नाही आणि मी कुठे हनीमूनला वगैरे नाही चाललोय. काय बोलताय तुम्ही? तुला काय वाटलं मी लग्नाचे फूट चोरले तुझ्याकडे पैसे मागायला आलोय? मला ना तुझ्यामध्ये 1% पण इंटरेस्ट नाही. तुझ्यासारख्याचे लग्न होण्यापेक्षा इथं उडी मारून जीव देईन मी. मी पण बायकोला एकदा रुजलो होतो. मग गेली सोडून. बायको हरवलीये. अभि एका मुलीसोबत आहे कर्जत मध्ये. मी तुला नंबर पाठवतो लगेच ट्रेस कर. हिला कुठे पाहिलं का तुम्ही या माणसाला कुठे पाहिलं? अरे बाळा लग्न आहे ते आयुष्याचा प्रश्न असतो. प्लीज बाबा. बाबा प्रश्न मी तुम्हाला सांगण्याचा नाही तुम्ही मला विचारण्याचा आहे. कुठलाही डिसिजन घ्यायच्या आधी मला वेळ घ्यायला आवडतं. प्रेमात पडताना मला ना कारण नशिबाने आपण परत भेटतो. तुला माझ्याबद्दल काहीच माहित नाही. मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. तूच आहेस ना? तूच केलंस ना हे? तू आलास ना माझ्या मागे मागे? हा सगळा तुझाच प्लॅन आहे ना? स्वप्नील सर खूप खूप तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मित्र. आणि तुम्ही आत्ता हा चित्रपटाला ट्रेलर पाहिलाय, पहिल्यांदाच तो आज दाखवला गेलाय. गाडी तुम्ही आय थिंक पहिल्यांदाच पेअर म्हणून एकत्र आहात बरोबर? हो येस. आणि काय वाटलं ट्रेलर पाहिला? आणि मला असं कळलं की अभिजितकडनं की त्यांनी हा ट्रेलर पाहिलाच नव्हता. त्या दोघांनी पहिल्यांदा त्यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आज इथे पहिल्यांदा पाहिलेला आहे. काय कसं वाटतंय अभिजित? खूप कमाल वाटते. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आलात. आणि चीज बॉल काय आहे? सेंचुरी कैसा लागते आजीला पलाला? 8 वाजता आउट झालेला आहे. खाऊन बघ भारी लागते. कैसा लागते बघ. खा खा. तर आता लग्नाची शॉटची पूर्ण टीम गेले. त्याच्यात आपली पण टीम आहे कोल्हापूर. सर्वजण गेलेत वरती. खूप मोठी लग्नाचा शॉट मेहनत या केली चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अक्षय गोरे, सर्वजण. निर्माते अक्षय गोरे, विजय गोरे, अभिषेक खूप कोळी, मेहनत घेतली. सुरेश मगनलाल प्रजापती. आता या चित्रपटाचं संगीत खाली केलंय प्रवीण कोळी, योगिता कोळी. चोंगी बाय. Celebrity one is back. 7-2 celebrity. 7 वाजले त्याच्या हात आजचा लास्ट टॉप असतो. पिक्चर संपला. तर पहिलाच आम्ही जेवणाच्या अगोदर रबडी घेतले. काहीतरी उलट करूया. उलट केला पण भारी लागतं. नाद करते काय? सिक्वेन्स चुकला तरी चालतंय. सिक्वेन्स चुकला तरी चालते. पोट भरल्याची क्वालिटी पाहिजे. नंतर हात तर आता सर्वजण आम्ही जेवायला बसलोय. मस्त पैकी जेवतो. आणि आम्ही जरासा पाव मारू. चला चिकन घेतले, मटन घेतले, पोट भरल्यास जेवण वगैरे झालंय. आता पॅकअप झालंय पूर्ण.
ट्रेलर पण झाला आहे, सॉन्ग पण आम्ही दिले. तुम्ही ब्लॉग बघा पूर्ण, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मस्त. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण ट्रेलर तर आला आहे, सॉन्ग पण आला आहे, पण मूवी बघायला विसरू नका. 6 फेब्रुवारीला रेडी राहा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो.